चला तर आज आपण SRPF नवी मुंबईच्या पेपरचं विश्लेषण करूया. ठीक आहे, चला. तर बघा इथे काय दिलंय, 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती. तर 25च्या पाड्यामध्ये पहिली संख्या कुठली येणार, तर 25 येणार, बरोबर आहे ना. आणि 9वी संख्या कुठली येणार, तर 25 9 2502 म्हणजे 225 ही 9वी संख्या येणार, बरोबर आहे. याचा अर्थ 25 अधिक पुढची संख्या काय, तर 50, पुढची संख्या काय, तर 75, अशी आपल्याला 9 संख्या म्हणजे 225 पर्यंत संख्यांची बेरीज करायची. तर कशी करायची, तर बघा इथे n किती आहे, n टोटल संख्या किती आहेत, तर 9 दिल्यात, बरोबर आहे. ह्या 9 आहेत आपल्या, आणि आपल्या ह्या 9 संख्यांची आपल्याला बेरीज करायची. म्हणजे सूत्र काय असते, तर n/2 कंसामध्ये पहिली संख्या आणि शेवटची संख्या म्हणजे काय, तर लास्टची संख्या. ठीक आहे, आणि ही भेटते तुम्हाला बेरीज. ठीक आहे, n किती आहे, 9/2. पहिली संख्या काय आहे आपली, तर 25 अधिक शेवटची संख्या काय, तर 225. 225 अधिक 25 तर 250 गुणिले 9/2. बे के बे, बे के बे, बे दुने 4, 1 आणि बे पंचन 10. म्हणजे 125 गुणिले 9 करायचं तुम्हाला. काय येणार, 9 5 45, हे 4, 9 दुने 18 आणि 4 22 आणि हे 2, 9 1 9, 10 न 11 म्हणजे किती आलं उत्तर तुमचं, तर 1125 आहे उत्तर. तर आहे. चला पुढे. आता इथे काय दिलंय, मुंबईहून पुण्याला जाणारी पहिली गाडी ताशी 70 किलोमीटर वेगाने सकाळी 7 वाजता सुटली. आता हे आहे तुमचं मुंबई आणि हे आहे पुणे. ठीक आहे, तर जी पहिली गाडी आहे फर्स्ट ती किती वाजता सुटते, तर 7 वाजता सकाळी सुटते म्हणजे AM. ठीक आहे, आणि कितीच्या स्पीडने, तर 70 किलोमीटर प्रति तासाने. ठीक आहे, कुठल्या दिशेला जाते, मुंबई टू पुणे. पुढे काय सांगितलं, त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 80 किलोमीटर वेगाने 8 वाजता सुटली. तर दुसरी गाडी किती वाजता सुटते, तर 8 वाजता, ती पण कधी, तर सकाळीच. आणि कितीच्या वेगाने जाते, तर 80 किलोमीटर प्रति तास. आणि कुठल्या दिशेला जाते, तर ती पण ह्याच दिशेला जाते, पुणे साईडला जाते. ठीक आहे, तर विचारलंय की ह्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील. तर बघा ही गाडी 7 वाजता निघते, बरोबर आहे. म्हणजे ही गाडी ह्या गाडीच्या 1 तास अगोदर निघते. म्हणजे ही गाडी किती पुढे गेलेली असेल 1 तासामध्ये, तर बघा ना, 1 तासामध्ये 70 किलोमीटर जाते, ती दिलेली आहे आपल्याला. म्हणजे ती कुठे गेलेली असेल, तर इथे कुठेतरी गेलेली असेल. किती, तर 70 किलोमीटर गेलेली असेल ही पहिली गाडी. ठीक आहे, आणि दुसरी गाडी नंतर 8 वाजता सुटणार, बरोबर आहे. म्हणजे आता टाइम काय झालं आपलं, तर 8 वाजलेत आणि दोघींमध्ये अंतर किती आहे, तर 70 किलोमीटरचं अंतर आहे. जातात कुठल्या, तर एकाच दिशेला जात आहेत. तर त्यांची एकमेकाची भेटण्याची वेळ कशी काढायची, वेळ कशी काढतात, तर अंतर किती आहे एकमेकाचं, 70 किलोमीटर. ठीक आहे, छेद त्यांचा वेग. आता इथे वेगाचं काय होईल, तर एकाच दिशेने जातात, एकाच दिशेने जात असेल तर वेग काय होतो, तर एकमेकातून वजा होतो. म्हणजे 80 वजा 70. ठीक आहे, म्हणजे किती येणार, तर 10. जर त्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेला जात असतात तर काय वेग काय होतो, तर अधिक होतो. ठीक आहे, आणि एकाच दिशेला जात असेल तर वेग एकमेकातून वजा होतो. ठीक आहे, ह्याला म्हणतात सापेक्ष गती. तर काय होणार इथे, तर हा 0 0 येणार आणि काय वेळ येणार, तर 7 तास. म्हणजे ते एकमेकाला 7 तासानंतर भेटणार. आता कितीच्या पुढे 7 तास जायचं आपल्याला, तर आपण 8 वाजता बघतोय ना आता. म्हणजे 8 वाजताच्या पुढे 7 तास जा, तर 9 10 11 12 1 2 आणि 3. म्हणजे ते एकमेकाला कधी भेटणार, तर दुपारी 3 वाजता म्हणजे 3 PM ला भेटणार. ठीक आहे, आता 3 PM म्हणजे काय, तर 15 वाजता. तसं समजलं, उत्तर काय आहे, तर 15. समजलं. चला पुढे. आता इथे काय दिलंय, गोठ्यातील सर्व गायींचे सरासरी वय 14 वर्ष आहे. त्यापैकी 10 गायींचे वय सरासरी 12 वर्ष आहे व उरलेल्या गायींचे सरासरी वय 15 वर्ष आहे. तर गोठ्यात एकूण गायी किती. तर बघा गोठ्यामध्ये आपण X गायी घेऊया. ठीक आहे, त्यांचं सरासरी वय किती आहे, तर 14 आहे. म्हणजे त्यांचं टोटल वय किती येणार, टोटल तर 14X येईल, बरोबर आहे ना. आता ह्यांच्यापैकी 10 गायींचं वय सरासरी किती दिलंय, तर 12 दिलंय. म्हणजे ह्यांचं टोटल वय किती येणार, तर 120 वर्ष येणार, बरोबर आहे ना. आणि उरलेल्या गायींचं सरासरी वय किती आहे, तर 15 वर्ष आहे. आता उरल्यात किती गायी, तर X गायी, त्याच्यामधून 10 गेल्या म्हणजे किती, तर X वजा 10 एवढ्या गायी उरलेल्या आहेत. त्यांचं वय किती येणार आता टोटल, तर 15X, 15 गुणिले 10 तर 150. म्हणजे एवढी वर्ष हे उरलेल्या गायींचं वय आहे, बरोबर आहे. आता आपल्याला गोठ्यात गायी किती काढायचे, म्हणजे X काढायचं आहे. तर कसं करणार, तर ह्या X गायींचं टोटल वय वजा ह्या 10 गायींचं वय आणि ह्या X वजा 10 गायींचं वय हे ह्याच्यातनं वजा करायचं 14 मधनं. ठीक आहे, किंवा तुम्ही 14X म्हणजे हे टोटल वय बरोबर हे 10 गायींचं वय किती, तर 120 अधिक हे X वजा 10 गायींचं वय काय होणार, तर 15X वजा 150. आता सोडवा, 120 वजा 150 किती, तर 30 येणार, बरोबर आहे. वजा 30 येणार. आता हे वजा 30 ह्या साईडला आणा म्हणजे काय होणार, तर 30 येणार. आणि हे 14X आहे ह्या साईडला जाऊन द्या आणि 15तनं वजा होणार ते म्हणजे किती होणार,
तर एक्स होणार. म्हणजे एक्स बरोबर काय आलं तुमचं, तर 30 आलं. याचा अर्थ गोठ्यात एकूण किती गायी आहेत, तर 30 गायी आहेत. समजलं. चला आता बघा, हा पेपर जो आहे तो थोडासा इझी टू मॉडरेट लेवलचा आहे. पण ह्या पेपरमध्ये बघा, पेपर काढणाऱ्याने काय केलंय, तर जवळपास 3 ते 4 प्रश्न चुकवलेले आहेत. त्याच्यामधला हा एक चुकीचा प्रश्न आहे. पण बघूया आपण हा कसा करायचा. ठीक आहे. आता ह्याचे पर्याय जे आहेत ते सगळे चुकीचे आहेत. ठीक आहे. पण हा करायचा कसा ते आपण बघूया. ठीक आहे. किंवा सोडवायचा कसा ते बघूया. ठीक आहे. तर इथे काय सांगितलंय, 100 ते 300 दरम्यानच्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज किती. आता 100ला 4 ने भाग जातो तर जातो, पण आपल्याला काय सांगितलं, 100 ते 300 दरम्यान बोललेत. म्हणजे 100 आपल्याला पकडता येईल का, तर नाही. याचा अर्थ 4 ने भाग जाणारी 100ची पुढची संख्या कुठली, तर 104 येईल ना. म्हणजे ही झाली तुमची पहिली संख्या. ठीक आहे. ह्याच्यानंतर पुढची संख्या कुठली येईल 4 ने भाग जाणारी, तर 4 हे पुढे 4 अधिक करा म्हणजे किती, तर 108. पुढची कुठली येईल, तर 112. अशी आपल्याला कितीपर्यंत करायचं आहे, तर 300 पर्यंत. पण आपल्याला 300 घेता येईल का, तर 300ला पण 4 ने भाग जातो, पण 300 ही संख्या येईल का, तर नाही. आपल्याला दरम्यानचं सांगितलं म्हणजे काय, तर त्याच्या मागची संख्या कुठली, तर 4 वजा करा 300 म्हणजे किती, तर 296 येईल. बरोबर. आता ह्या टोटल किती संख्या झाल्या आहे तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे एन तुम्हाला माहिती आहे का. आपण मगाशी बघितलं एन कसा काढायचा. तिथे आपल्याला एन माहिती होता का, तर 9 संख्यांची आपल्याला सांगितले. 25च्या पाड्यातील 9 संख्यांची बेरीज. पण इथे आपल्याला एन माहिती आहे का, तर नाही माहिती. किती आहे संख्या होणार टोटल, तर माहिती नाहीये. मग एन कसा काढायचा, तर बघा ए एन. आता ही ए एन म्हणजे काय, तर ही शेवटची संख्या. बरोबर आहे. बरोबर काय, तर ए म्हणजे काय, तर पहिली संख्या. म्हणजे शेवटची संख्या बरोबर पहिली संख्या अधिक एन म्हणजे टोटल संख्या किती आहे, वजा 1 आणि गुणिले डी. डी म्हणजे काय, तर तो किती घरानंतर वाढत जातो. म्हणजे तो किती घराने वाढत जातोय, 4 ने वाढत जातोय. बरोबर आहे. म्हणजे डी काय तुमचा इथे, तर 4. तर टाका किमती. ए एन किती आहे, तर 296 म्हणजे शेवटची संख्या. ए काय आहे, तर 104 अधिक एन काय, तो आपल्याला काढायचा आहे एन वजा 1 आणि डी किती आहे, ते 4 ने वाढत जाते म्हणजे 4. आता एन ची किंमत किती येईल, तर 296 वजा 104 म्हणजे 192 ह्या साईडला येईल. ठीक आहे. उरलं काय, तर एन वजा 1 गुणिले 4. आता 4 ने भाग द्या. 4 1 4, 4 चोक 16 राहिले 3 32 म्हणजे 4 8 32 म्हणजे एन वजा 1 काय राहिलं, तर 48. आणि हा वजा 1 आहे तो ह्या साईडला येणार, ह्याच्यामध्ये अधिक होणार म्हणजे काय होणार, एन बरोबर तर 49 होणार. समजलं. आता आपल्याला एन समजला म्हणजे टोटल ह्या किती संख्या आहेत, तर 49 आहेत. मग आपलं मगाशीचं सूत्र लावा, एन छेद 2 असतो आणि पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. ठीक आहे. एन काय आहे, तर 49 छेद 2. पहिली संख्या काय आहे, तर 104 आहे आणि शेवटची संख्या काय आहे, तर 296 आहे. बरोबर आहे. आता 104 अधिक 296 किती येणार, तर 400 येणार गुणिले 49/2. बे के बे, बे दुने 4 आणि हे 0 0 आणि 49 दुने 98 आणि पुढचे 2 0. आता 9800 हे बघा पर्यायामध्ये दिसणारच नाही तुम्हाला उत्तर, कारण हा प्रश्न चुकीचा आहे आणि ह्याच्यासाठी विभागाने म्हणजे आपल्या पेपर काढणाऱ्याने तुम्हाला 1 मार्क अवॉर्ड केलेला आहे. ठीक आहे. इकडे ज्यांनी दिला आहे त्यांना. चला पुढे. आता इथे काय विचारलंय, वरील आकृतीत किती रेषाखंड आहेत. तर बघा किती होतील ते आता आपण काय मोजत नाही बसायचं, पण मी तुम्हाला एक सांगतो ट्रिक. ठीक आहे. रेषाखंड म्हणजे काय, तर बघा हा बिंदू पासून हा बिंदू, हा बिंदू पासून हा बिंदू म्हणजे हा 1 झाला, 2 झाला, हा 3रा झाला, हा 4था झाला, असे हे रेषाखंड आहे. ठीक आहे. तर हे टोटल किती होणार इथे, तर इथे 8 होणार. ठीक आहे. तसेच बघा हा बिंदू ते हा बिंदू, हा कसा किती झाला, तर 1 झाला, परत हा बिंदू ते हा बिंदू, हा किती झाला, तर 2 झाला. तर हे कसे मोजायचे, तर हे टोटल बिंदू किती आहेत, तर 9 आहेत. बरोबर आहे. म्हणजे काय करायचं, त्याच्या खालची संख्या काय, तर 8, त्याच्या खालची संख्या काय, तर 7 अधिक 6 अधिक त्याच्या खालची संख्या 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 ह्यांची फक्त बेरीज करायची. ठीक आहे. तर बघा ह्यांची तुम्हाला बेरीज केली तर तुम्हाला काय भेटेल, तर 36 भेटेल. ठीक आहे. आहे उत्तर, तर आहे. समजलं कसं करायचं. चला पुढे. आता इथे काय दिलंय, 30 जवानाच्या तुकडीला दुर्गम भागात 15 किलोमीटर चालण्यास 4 तास लागतात, तर 60 जवानाच्या तुकडीला त्याच दुर्गम भागात 30 किलोमीटर चालण्यासाठी किती तास लागतील. तर बघा 30 जवानाची जोडी असून द्या किंवा 60 जवानांची असून द्या, त्यांचा वेग हा तर समानच राहणार आहे. बरोबर चालण्याचा. म्हणजेच काय, तर 15 किलोमीटर चालण्यासाठी जर 4 तास लागत असतील, तर 1 किलोमीटर चालण्यासाठी किती लागणार, तर 4 छेद हे 15 त्याच्या छेदाला जाणार इतके तास. तर 30 किलोमीटर चालायला किती लागणार, तर गुणिले 30 करा इकडे आणि त्या साईडला पण गुणिले 30 करा. 4/15 गुणिले 30 म्हणजे काय होणार, तर 15 के 15, 15 दुने 30 आणि 4 दुने 8 म्हणजे 8 तास त्यांना ते 30 किलोमीटर चालायला लागणार. समजलं. आहे उत्तर, तर आहे. तर बघा इथे पण त्यांनी सी लिहिलंय म्हणजे टायपिंग मिस्टेक भरपूर आहे त्या पेपरमध्ये. तर चला पुढे. आता इथे बघा गुणाकार करायचा आपल्याला. काय आहे संख्या, 2,23,445 गुणिले
15. आता पूर्ण 15ने गुणत बसायचं आहे का, किंवा 15चा पाडा येत असेल तर ठीकच आहे, किंवा मग काय करायचं तर ह्या 15ची फोड करायची. काय कशी येणार तर 10 अधिक 5 म्हणजे काय तर 10ने ह्याला गुणायचं अधिक 5ने ह्याला गुणायचं. 10ने गुणल्यावर काय येणार तर फक्त एक शून्य वाढणार, म्हणजे काय तर 2,23,445 आणि त्याच्यावरती एक शून्य. ठीक आहे, अधिक काय करायचं तर 5ने ह्याला गुणा, तर काय येणार 5 5 25 वरचे 2, 5 चोक 20 आणि 2 22, परत आले 2, परत 5 चोक 20 न 2 22 वरचे आले 2, 5 त्रिक 15 न 2 17 वरचे आले 2. आता बस झाले, आपल्या चारच संख्या आपल्याला शेवटच्या काढायच्या, म्हणजे आपल्याला शेवटच्या 4 अंकावरून आपलं उत्तर समजून जाईल. ठीक आहे, तर बघा इथे काय होणार तर 5, 5 न 2 7, 4 न 2 6 आणि 7 न 4 11. आता शेवटचे 4 अंक काय आहेत तर 1675 आहेत. कुठल्या अंकाच्या कुठल्या पर्यायाच्या शेवटी 1675 आहेत बघा, तर बघा ह्याच फक्त आहेत. ठीक आहे, उत्तर काय असणार तुमचं तर बी. समजलं, चला. आता हा पण प्रश्न आहे तो चुकीचा दिलेला आहे, किंवा उत्तर त्याची चुकीची दिलेली आहे. ठीक आहे, ह्या प्रश्नासाठी सुद्धा पोलीस विभागाने आपल्याला 1 मार्क अवॉर्ड केलेला आहे. ठीक आहे, ज्यांनी पेपर दिले आहेत त्यांना. तर बघा आपण हा प्रश्न सोडवायचा कसा ते बघूया. ठीक आहे, सुषमा रेखा जयाला व्यवसायात 90,000चा नफा एका महिन्यात झाला, जो त्याने अनुक्रमे 6, 6, 3 या प्रमाणात वाटून घेतला. तर जयाला एका महिन्यात किती नफा झाला, कुठल्या प्रमाणात वाटून घेतला, ही सुषमा, ही रेखा आणि ही जया. तर 6, 6 आणि 6 3. ठीक आहे, आणि नफा किती भेटतोय तर 90,000. ठीक आहे, आता आपल्याला जयाचा नफा किती झाला ते काढायचं. ठीक आहे, म्हणजे जया किती आहे गुणोत्तरात 3 आहे, म्हणजे 3 वरती घ्या, छेद 6 अधिक 6 अधिक 3 म्हणजे किती, 6 न 6 12 न 3 15, द्या भाग, 15 के 15, 15 सक 90 आणि वरचे उरलेले 3, 1 2 आणि 3 आणि 6 त्रिक 18 आणि वरचे उरलेले 3, म्हणजे किती यायला पाहिजे जयाचा हिस्सा तर 18,000 यायला पाहिजे, पण उत्तरामध्ये त्यांनी नाही दिलेलं आहे. ठीक आहे, तर असं करायचं. समजलं, चला. आता हा 32 नंबरचा प्रश्न सुद्धा चुकीचा दिलेला आहे, ह्याच्यासाठी सुद्धा 1 मार्क मुलांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, पण आपण बघूया कसा करायचा. एका माणसाने दशादशे 10% सरळ व्याजाने कर्ज घेतले, म्हणजे दर काय आहे, दर म्हणजे आर काय आहे तर 10% दिलेले आहे. ठीक आहे, व 5 वर्षांनी रुपये 250 व्याज फेडले, तर त्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम किती, वेळ किंवा टाइम किती दिलाय तर 5 वर्ष दिलाय. आता हे व्याज, व्याज म्हणजे काय सरळ व्याज, सरळ व्याज किती दिले तुम्हाला तर 250 दिले, म्हणजे 250 त्याने व्याज हे फेडलेलं आहे. आणि आपल्याला काय काढायला सांगितलंय रक्कम, रक्कम म्हणजे काय तर पी म्हणजे प्रिन्सिपल. ठीक आहे, तर काय असते सूत्र तर सरळ व्याज किंवा सिंपल इंटरेस्ट बरोबर मुदक, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. मुद्दल काय आहे तर पी आपल्याला जो काढायचा आहे. ठीक आहे, गुणिले दर काय आहे तर आर, तो किती आहे तर 10 गुणिले वेळ म्हणजे 5, छेद काय येणार तर 100. ठीक आहे, सरळ व्याज किती दिले आपल्याला तर व्याज किती फेडतो तो तर 250, म्हणजे इथे 250 घ्या, 10 10 100, 5 के 5 5 दुने 10 आणि हे 2 इथे जाऊन काय होणार 250 ला गुणाकार होणार, म्हणजे काय तर 25 दुने 50, म्हणजे पी बरोबर काय येणार तर 500 येणार. समजलं, म्हणजे त्यांनी कर्ज किती घेतलं असेल तर 500 एवढे रक्कम त्यांनी कर्ज घेतली असेल. ठीक आहे, समजलं, चला. आता हा बघा हा सोपाच आहे. एक हवालदार पूर्वेकडे 50 मीटर धावत जाऊन उजवीकडे वळतो. पहिल्या तर दिशा आखून घ्या. ठीक आहे, ही उत्तर, ही दक्षिण, ही पूर्व आणि ही पश्चिम. ठीक आहे, तर तो पूर्वेकडे जातो 50 मीटर. ठीक आहे, आणि उजवीकडे वळतो. आता याची उजवी दिशा कुठली असेल तर खालची असेल, आणि 100 मीटर चालत जातो. आता इथे 100 मीटर चालत गेला व तो घटनास्थळी पोहोचला, तर त्याच्या डावीकडे कोणती दिशा असेल तर डावी कुठली साईड असेल त्याची तर ही साईड डावी असेल, बरोबर आहे. ही म्हणजे ही दिशा कुठली आहे तर ही दिशा आहे पूर्व. उत्तर काय तुमचं तर पूर्व. समजलं, चला. आता इथे काय सांगितलंय, एका टेम्पोची किंमत 2023 साली 1,00,000 रुपये होती. दरवर्षी 5% त्यात घट होते, म्हणजे कमी होते. 2024 मध्ये टेम्पोची किंमत किती होईल, म्हणजे एका वर्षानंतर किती होणार तर पहिले किती होती तर 1,00,000 होती. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये 5% आपल्याला कमी करायचे. कमी करायचे तर काय तर 100 वजा 5 म्हणजे काय तर 95/100, म्हणजे किती होणार बघा. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 95 एके 95 आणि वरचे 3 शून्य, म्हणजे त्याची आता किंमत काय झाली 2024 साली तर 95,000 रुपये. ठीक आहे उत्तर तर आहे. चला पुढे. तर बघा इथे काय दिलंय, एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती येईल. क्षेत्रफळ काय असते चौरसाचं क्षेत्रफळ तर बाजूचा वर्ग, बरोबर आहे. बाजू किती आहे तर 10 सेंटीमीटर, याचा वर्ग किती तर 100 सेंटीमीटर. सोपंच आहे, समजलं. तर बघा इथे तुम्हाला मी दुसरी अजून काही सूत्र सांगतो. ठीक आहे, वर्तुळाचं काय असते तर पाय आर चा वर्ग. त्रिकोणाचं काय असते तर हाफ पाया गुणिले उंची. ठीक आहे, आयताचं काय असते तर लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे,
ही तुमची लांबी आणि ही रुंदी. ठीक आहे. समभुज चौकोनाचं काय असते? समभुज चौकोनाचं तर 1/2 त्याचे जे डायगोनल असतात म्हणजे त्याचे जे कर्ण असतात त्यांचा गुणाकार म्हणजे एक D1 असेल आणि हे D2. ठीक आहे. कर्णांचा गुणाकार. तसाच एक असतो समांतर भुज चौकोन. ठीक आहे. तो पण समान असतो. ठीक आहे. फक्त त्याच्या समोरच्या बाजू दोन बाजू समान असतात आणि ह्या बाजूची आणि ही बाजू समान असते. ठीक आहे. त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं? तर पाया गुणिले उंची. ठीक आहे. तर बघा ह्यांच्यामध्ये दोघांमध्ये फरक काय असतो? तर हे जे कर्ण आहेत समभुज चौकोनामध्ये ते एकमेकाला 90 डिग्रीमध्ये छेदतात. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये तसं नाही होत. हे 90 डिग्रीमध्ये नाही छेदत. ठीक आहे. कर्ण एकमेकाला. तर हा फरक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा तुला पाया आणि उंची जर दिली नसेल तर तुम्हाला काय दिलं असेल? तर हा कोन दिलेला असेल. हा कोन. ठीक आहे. हा जो कोन तुम्हाला दिला असेल म्हणजे थिटा हा जो कोन दिला असेल तर जर ही बाजू ए असेल आणि ही बाजू बी असेल तर ए गुणिले हा बी आणि साइन हा थिटा म्हणजे हा कोन. ठीक आहे. आता जो साइन 60 किंवा साइन 45 जो पण तुम्हाला कोन दिलेला असेल ते साइनची किंमत तुम्हाला काढता आली पाहिजे. ठीक आहे. जास्त करून 60 किंवा 45 देणार. तर काय असते 30 60 90चं प्रमेय? तर बघा हा जर काटकोन त्रिकोण असेल आणि ही 60 डिग्रीची बाजू असेल आणि हा 30 अंशाचा कोन असेल तर 60 कोनासमोरची बाजू काय असते? तर वर्गमुळात 3 असते आणि 30 समोरची बाजू काय असते? तर 1 असते आणि कर्ण काय असतो? तर 2 असतो. समजलं? म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? फक्त एवढं लक्षात ठेवायचं जर तुम्हाला साइन 30 डिग्री आलं म्हणजे 30 डिग्री तुम्हाला कोण दिलेला असेल तर साइन 30 काय येणार? तर समोरची बाजू म्हणजे सबा साइन काय असते? तर समोरची बाजू म्हणजे सबा छेद कर्ण असतो. बरोबर आहे. समोरची बाजू काय आहे 30च्या? तर 1 आहे आणि कर्ण काय आहे? तर 2 आहे. म्हणजे उत्तर काय तुमचं? तर 1/2 म्हणजे इथे तुम्ही फक्त 1/2 घ्यायचं. जी बी बाजू दिलेली असेल ती गुणाकार करायची आणि त्याला गुणिले हा ए बाजू करायचा. ठीक आहे. तसंच 60 दिलं असेल तर काय? साइन 60 म्हणजे काय? तर समोरची बाजू काय ते? तर वर्गमुळात 3 आणि छेद कर्ण म्हणजे वर्गमुळात 3/2 हे करायचं. ठीक आहे. तसंच 45 45 90चा पण बघूया. जर 45 डिग्री दिलं असेल तर हा 45 असेल, हा 45 जर डिग्री कोण असेल आणि हा काटकोन त्रिकोण असेल तर काय असते? 45च्या समोरची बाजू तर 1 असते आणि इथे पण 1 येणार आणि कर्ण काय असतो? तर वर्गमुळात 2. ठीक आहे. तर सेम असं तुम्ही ह्या साइन मध्ये जर तुम्हाला जो 45 असेल 45 म्हणजे काय येणार? तर 1/2 हे येणार. ठीक आहे. तसं करून उत्तर काढायचं. ठीक आहे. आता पुढची आकृती काय आहे? तर घन. ठीक आहे. कसा असतो घन? तर हे बघा असा असतो. ठीक आहे. तर घनाचं घनफळ आता इथे तुम्हाला घनफळ येणार क्षेत्रफळ नाही येणार का? तर तो एक घन आहे. ठीक आहे. व्हॉल्यूम आहे त्याला एक. तर काय असते घनफळ घनाचं? तर बाजूचा घन. ठीक आहे. म्हणजे एक तुम्हाला जर बाजू दिली असेल कुठलीही तिचा घन घ्यायचा. ठीक आहे. तसाच एक असतो क्युबॉइड किंवा त्याला मराठीतनं काय म्हणतात? तर इष्टिकाचिती. ठीक आहे. कसा असतो? तर बघा घनासारखाच असतो सेम फक्त आयताकृती एक बाजू असते म्हणजे ही अशी. ठीक आहे. ठीक आहे. असा असतो. ठीक आहे. आता ह्याचं घनफळ कसं असते? तर बघा ह्याचं घनफळ कसं असते? तुम्हाला ही लांबी दिलेली असणार म्हणजे एल, ही बाजूची तुम्हाला रुंदी दिलेली असणार आणि ही हाईट पण दिलेली असणार म्हणजे काय? तर लांबी गुणिले रुंदी गुणिले हाईट किंवा उंची. ठीक आहे. म्हणजे एल गुणिले बी गुणिले एच. ठीक आहे. पुढची आकृती आहे ती सिलेंडरची. आता सिलेंडरचं बघा मागे एक सेम प्रश्न होता जमीन सपाटीकरणाचा म्हणजे एक रोड रोलरचं होतं. त्या रोड रोलरचा जो आहे सिलेंडर असते पुढचा जो ड्रम असतो जे सपाट करते त्याचा आपला व्यास दिलेला होता. सॉरी त्रिज्या दिलेली होती. ठीक आहे. आणि ही तुम्हाला लांबी दिलेली होती. ठीक आहे. पण सिलेंडर असं असते का? तर सिलेंडर उभं असते. ठीक आहे. म्हणजे त्याला आपण हाईट म्हणतो किंवा ती लांबी पकडा तुम्ही. ठीक आहे. आणि ही त्रिज्या दिलेली होती आर. तर ह्याचं घनफळ काय असते? घनफळ पहिल्यांदा आपण घनफळ बघूया आणि नंतर ह्या भागाचं क्षेत्रफळ बघूया. का? तर ह्या क्षेत्रफळाला आपल्याला विचारलेलं होतं की तो एका फेऱ्यामध्ये किती भाग सपाट करेल. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर घनफळ विचारलं तर पाय आरचा वर्ग गुणिले हाईट किंवा उंची. ठीक आहे. म्हणजे ह्या एच आणि हा जो वक्राकार त्याचा पृष्ठभाग आहे म्हणजे जो सपाट करतो जो जमिनीला टेकतो त्याचं काय असते? क्षेत्रफळ वक्राकार पृष्ठभागाचं तर 2 पाय गुणिले आर म्हणजे त्रिज्या गुणिले एच. समजलं? हे वापरायचं होतं सूत्र त्या प्रश्नामध्ये. ठीक आहे. आणि शेवटचा जो आहे तो शंकू. ठीक आहे. शंकू किंवा कोन कसा असतो शंकू? तर असा असतो. ठीक आहे. ही असते हाईट म्हणजे उंची, हे असते त्रिज्या म्हणजे आर आणि ही जी असते ती त्याची काय असते? तर उतरती कडा असते ती म्हणजे काय? तर एल असते. ही दिलेली असेल तुम्हाला. ठीक आहे. तर ह्याचं क्षेत्रफळ कसं असते किंवा सॉरी ह्याचं घनफळ कसं असते? तर 1/3 गुणिले पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग गुणिले हाईट म्हणजे पाय आरचा वर्ग गुणिले एच. समजलं? त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे हा जो वक्राकार भाग आहे वक्राकार त्याचं क्षेत्रफळ काय असते? तर त्याचं क्षेत्रफळ असते पाय गुणिले आर गुणिले म्हणजे त्रिज्या गुणिले एल. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. समजलं? चला तर आता पुढे जाऊया आपण.
आता ह्या आकड्यामध्ये दशकाच्या ठिकाणी कुठला अंक आहे तर सोपंच आहे बघा. हे एकक स्थान असते, हे दशक असते, हे शतक असते, हे हजार असते, हे 10,000 असते, हे लक्ष असते आणि हे दशलक्ष असते. म्हणजे दशक स्थानी काय आहे तुमचा आता 5 आहे. समजलं. चला आता इथे सांगितलंय घड्याळाचा मिनिट काटा हा 6 वर आहे. म्हणजे मिनिट काटा हा 6 वर आहे व तास काटा 3 व 4च्या मध्ये आहे. म्हणजे तुमचं किती वाजलं असणार तर 3:30. सोपंच आहे. चला पुढे बघा. ही नंबर सिरीज आहे बघा. इथे काय केलं त्यांनी 4 आणि नंतर 24 आणि नंतर 144 आणि नंतर 864. म्हणजे संख्या ही खूप मोठ्या फरकाने वाढत जाते. बरोबर आहे. याचा अर्थ काय असणार इथे 100% गुणाकार असणार. कारण का तर बेरीज किंवा फरक असेल तर तो कमी कमी फरकाने वाढत जातो. म्हणजे इथे काय असणार गुणाकार असणार. म्हणजे काय आहे 24 काय असते तर 4 सक 24 असते. ठीक आहे. आणि 24 सक केलं तर तुम्ही तर तुम्हाला 64 भेटेल आणि 144 गुणिले हे पण केला तर तुम्हाला 864 भेटेल. त्याच्या पुढची संख्या काय येईल तर 864 गुणिले 4 सॉरी 6. तर हा गुणाकार केल्यावर तुम्हाला काय उत्तर भेटेल तर 5184. समजलं. चला आता इथे काय दिलंय एका संख्येच्या 1/4 आकड्याची 5 पट 100 येते. म्हणजे x ह्या संख्येच्या 1/4 आकड्याची 5 पट म्हणजे ह्याची 5 पट काय ते 100 दिलंय. तर आपल्याला ही संख्या कुठली काढायची तर काय येणार 5 × 5 5 × 2 = 10 आणि हा 0 आणि हा 4 ह्याला जाऊन गुणाकार होणार. म्हणजे काय 20 म्हणजे x बरोबर काय तर 80. समजलं. सोपंच आहे. चला आता हा पण सोपाचा प्रश्न आहे बघा. एका कुटुंबात 100 सदस्य आहेत. बरोबर आहे. हे 100 आहेत टोटल. त्यापैकी 40 जण शाकाहारी आहेत. व्हेज किती आहेत तर 40 आहेत. 50 जण शाकाहार व आणि मांसाहार दोन्ही करतात. म्हणजे व्हेज अधिक नॉन व्हेज किती आहेत तर 50 जण आहेत. आणि इतर व्यक्ती फक्त मांसाहार करतात. म्हणजे उरल्यात किती 10 जण. ते पण काय करतात तर नॉन व्हेजिटेरियन आहे. ठीक आहे. तर मांसाहार करणाऱ्याची संख्या किती तर बघा हे सोपंच आहे. ह्याच्यामध्ये काहीच नाही. त्यांनी सांगितलं 100 मधले 40 जण जर शाकाहारी असतील तर उरलेले किती जण आहेत तर 60 जण हे आहेत मांसाहारी. समजलं. चला आता बघा बुद्धिमत्ताचं बघूया. हे पण बऱ्यापैकी सोपंच आहे. आता इथे सांगितलंय ह्या आकृतीमध्ये विविध खेळ खेळणाऱ्या लोकांची संख्या दिली आहे. ठीक आहे. वर्तुळातले लोक काय खेळतात तर विटी दांडू खेळतात. ठीक आहे. त्रिकोणामधलं काय खेळतात लोक तर क्रिकेट खेळतात. ठीक आहे. आणि चौरसातलं काय करतात तर कॅरम खेळतात. तर आता आपण प्रश्न बघूया. ठीक आहे. फक्त विटीदांडू खेळणारे लोक किती असं विचारलंय. म्हणजे फक्त विचारलं म्हणजे काय फक्त शब्द लागला म्हणजे काय तर फक्त विटीदांडू. ठीक आहे. म्हणजे किती आहेत ते 4 आहेत. फक्त कॅरम म्हणजे खेळणारे लोक किती आहेत तर कॅरम खेळणारे लोक किती आहेत टोटल तर 15 आहेत. समजलं ना. हे 15 आहेत. ठीक आहे. फक्त विटीदांडू व क्रिकेट खेळतात मात्र कॅरम खेळत नाही अशीच लोकांची संख्या किती. आता विटीदांडू आणि क्रिकेट म्हणजे काय ते त्रिकोणात पण आले पाहिजेत आणि वर्तुळात पण आले पाहिजेत पण ते चौरसात नाही आले पाहिजेत. म्हणजे असे किती जण आहेत तर 4 जण आहेत. ठीक आहे. बाकी कोण होतील का तर नाही होणार. ठीक आहे. चला आता इथे सांगितलं फक्त विटीदांडू खेळतात मात्र क्रिकेट खेळत नाही त्यांची संख्या किती तर फक्त विटीदांडू खेळणारे किती आहेत आपण मगाशी बघितले 4 जण आहेत. आता क्रिकेट खेळत नाहीत म्हणजे हे 5 तुम्ही अधिक करणार आहेत का ह्याच्यामध्ये तर नाही का तर त्याने आपल्या इथे शब्दच दिले फक्त विटीदांडू म्हणजे उत्तर काय येणार परत 4च येणार. ठीक आहे. आता इथे पण माहिती बघा फक्त क्रिकेट खेळणारे लोक किती तर फक्त क्रिकेट खेळतात किती आहेत तर 10 जण आहेत. म्हणजे उत्तर काय तुमचं तर 10. समजलं. चला आता इथे सांगितलं पतीची जन्मतारीख 18 ऑगस्ट 1994 आहे. काय आहे तर 18 ऑगस्ट 1994 ही कोणाची तर पतीची. आणि पत्नीची काय दिलंय तर 28 फेब्रुवारी म्हणजे 28 फेब्रुवारी 1992 आहे. कोणाची तर पत्नीची. तर दोघांच्या वयातील अंतर किती तर पहिल्यांदा बघायचं त्यांची वर्ष बघायची. वर्ष 2 होतात का तर हो 2 वर्ष होतात पूर्ण होतात का तर फेब्रुवारी महिना आणि त्याच्यानंतरचा 1994 मध्ये ऑगस्ट महिना आहे. म्हणजे फेब्रुवारी महिना ऑलरेडी निघून गेलेला आहे. ठीक आहे. म्हणजे ही 2 वर्ष. आता महिने किती होणार फेब्रुवारीच्या पुढे ऑगस्ट कितवा महिना आहे तर मार्च एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट म्हणजे कितवा महिना आहे तर 6वा महिना आहे. ठीक आहे. तर आता हे 6 महिने पूर्ण झाले असतील का तर नाही का तर इथे 28 तारीख आहे आणि ही ऑगस्टची 18 तारीख आहे. 28 आणि इथे जर 28 ऑगस्ट असतं तर 6 महिने पूर्ण म्हणजे किती महिने येणार तर 5 महिने येणार. ठीक आहे. आणि दिवस किती येणार दिवस तर आता आपण 5 महिने घेतले म्हणजे आपण कधीपर्यंत घेतलं तर 28 जुलै पर्यंत घेतलं. बरोबर आहे. आता हे 5 महिने आता 28 जुलैच्या पुढे 18 ऑगस्ट पर्यंत किती दिवस होतात तर हे 18 दिवस अधिक जुलैचे किती येणार तर जुलै किती दिवसाचा असतो तर 31 दिवसाचा असतो. 29 30 31 अधिक हे 3 म्हणजे किती तर 21 दिवस. काय येणार तुमचं उत्तर तर 2 वर्ष 5 महिने 21 दिवस आहे. तर हे बघा आहे. समजलं. चला आता इथे काय सांगितलं एका संख्येच्या 50% जो आकडा येतो त्याचेही 50% हे 50 येतात. म्हणजे x हा आकडा आहे त्याच्या 50% घेतले तर जो आकडा येतो म्हणजे हा नंबर आपल्याला भेटतो. ठीक आहे. त्याच्या पण आपण 50% करायचे म्हणजे 50/100 बरोबर काय येतात तर 50 येतात. तर करा इथे काय येणार तर 50 दुने 100 50 दुने
100 म्हणजे 1/2 गुणिले 1/2 म्हणजे किती, तर 1/4. आणि हे 4 ह्या साईडला जाऊन 50ला गुणाकार होणार म्हणजे काय, तर 50 चोक 200 म्हणजे x बरोबर काय येणार, तर 200. सोपंच आहे. चला तर बघा ह्या प्रश्नामध्ये काय दिलंय, राणीबाई फोटोकडे दर्शवून म्हणाली, म्हणजे ही कोण झाली, राणीबाई, लेडीज आहे म्हणून आपण गोल करतो. ठीक आहे. यांचा भाऊ माझ्या मुलाचा काका लागतो, म्हणजे ही एक्स ही व्यक्ती आहे, ह्यांचा भाऊ. ठीक आहे. म्हणजे आपण चौकोन करूया, जेंट्स आहे म्हणून. ठीक आहे. काय सांगितलंय, माझ्या मुलाचा म्हणजे राणीबाईच्या मुलाचा, मुलगा म्हणजे काय, तर चौकोन करूया. ठीक आहे. काय लागतो, तर काका लागतो. काका लागतो याचा अर्थ काय, तर एक्स हा काय झाला, तर राणीबाईचा नवरा झाला. ठीक आहे. तर फोटोतली व्यक्ती कोण हेच विचारले आपल्याला, कोण आहे, तर राणीबाईचा नवरा. समजलं. चला आता आपण सामान्य न्यायाचे प्रश्न बघूया. महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय, काय आहे, तर दक्षता असते. ठीक आहे. हे मागे पण एकदा विचारलं होतं. पुढे, कवी कालिदास यांनी रामटेक येथे मेघदूत महाकाव्य लिहिले, तर रामटेक हे कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, तर मध्यंतरी रामटेक हे नाव भरपूर प्रसिद्ध जोतात होतं. का, तर रामटेकच्या ज्या उमेदवार होत्या काँग्रेसच्या, त्यांचा फॉर्म हा बाद करण्यात आला होता, म्हणून रामटेक हे प्रसिद्ध होतं. तर रामटेक कुठे आहे, तर रामटेक हे नागपूरमध्ये आहे. ठीक आहे. आणि हे कवी कालिदास जे होते हे एक महान महाकवी होते आणि नाटककार होते. ठीक आहे. त्यांचं अजून एक काव्य आहे, ते कुठलं, तर अभिज्ञान शकुंतलम. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ते गुप्ता राजवंश होता त्याच्या समकालीन होते. ठीक आहे. पुढे, देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो, तर देवगिरी एक्सप्रेस म्हणजे नावावरनं समजून जा. देवगिरी, देवगिरी कुठे आहे, तर छत्रपती संभाजीनगरला. ठीक आहे. आता मुंबई आणि गोंदियाला जोडणारी एक्सप्रेसचं नाव काय आहे, तर विदर्भ एक्सप्रेस म्हणतात ह्याला. ठीक आहे. आणि सावंतवाडीकडे जाणारी कुठली आहे, मुंबई सावंतवाडी, तर तुतारी एक्सप्रेस. लक्षात ठेवा. अजून कोल्हापूरला जोडणारी कुठली आहे, मुंबई कोल्हापूर, तर महालक्ष्मी एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस. चला पुढे, हिमोफोलिया म्हणजे जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार, हा कुठल्या जीवनसत्वाच्या अभावी होतो, तर रक्त थांबवण्यासाठी कुठलं जीवनसत्व उपयोगाचं असते, तर के जीवनसत्व. ठीक आहे. आणि के जीवनसत्वाचं वैज्ञानिक नाव काय आहे, तर फायलोक्युनिन. ठीक आहे, फायलोक्युनिन. ठीक आहे. आणि हिमोफिलिया म्हणजे काय, तर हा एक अनुवंशिक रोग आहे, त्याच्यामध्ये रक्ताचा अंतर्सराव होतो, म्हणजे रक्त हे वाहते, आणि हे जास्त करून मध्यमवयीन मुलं असतात किंवा मग वृद्ध असतात ह्यांना होतो. ठीक आहे. तसंच बघा, ए जीवनसत्व किंवा अजीवनसत्व कशासाठी असते, तर रातांधळेपणा न येण्यासाठी हे ए जीवनसत्व हे महत्वाचं असते. ठीक आहे. आणि त्याचं वैज्ञानिक नाव काय आहे, तर रेटिनॉल. ठीक आहे, रेटिनॉल. क जीवनसत्व कशासाठी असते, तर प्रतिकार शक्तीसाठी. आता तुम्ही कोविडमध्ये घेतलं असेल व्हिटॅमिन सीच्या गोळ्या वगैरे, कशासाठी असते, तर प्रतिकार शक्तीसाठी. आणि एक स्कर्वी म्हणून हे असतो. ठीक आहे, हिरड्यांचा आजार असतो, त्याच्यासाठी त्याच्यातनं रक्तस्राव होतो, त्याच्यासाठी हे उपयोगाचं असतं. आणि ह्याचं वैज्ञानिक नाव काय आहे, तर एस्कॉर्बिक ऍसिड. ठीक आहे, एस्कॉर्बिक ऍसिड. आणि पुढचं आहे ते ब जीवनसत्व. ब जीवनसत्व कशासाठी, तर अशक्तपणा वगैरे असतो त्याच्यासाठी, आणि अजून काही रोगासाठी. त्याच्यामध्ये ब मध्ये B1 B2 अशा प्रकारचे दुसरे विटॅमिन्स असतात. ठीक आहे, त्याला आपण बी कॉम्प्लेक्स असं म्हणतात. ठीक आहे. आता B1 हे जे आहे ते थायमिन म्हणून म्हणतात त्याला, त्याच्या अभावी कुठला रोग होतो, तर बेरी बेरी हा रोग होतो. बेरी बेरी. आता हे महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. बाकी पण आहेत, B3 नायसिन असते, B5 पेंटॅथिक ॲम्ल असते वगैरे, असं भरपूर आहेत. ठीक आहे. B7 बायोटिन असते. तर चला पुढे, भारतीय नौदलाचे बोधवाक्य काय आहे, तर भारतीय नौदलाचे बोधवाक्य आहे शम नो वरुण, म्हणजेच काय, तर जलाचा देवता आपल्यासाठी शुभ असो. ठीक आहे, हे हा त्याचा अर्थ आहे मराठीतनं. आणि भारतीय सैन्याचं काय आहे, तर भारतीय सैन्याचं आहे सेवा परमो धर्म, म्हणजेच काय, तर स्वतःच्या आधी सेवा. वायुसेनेचं काय असते, तर नभः स्पृशम दीप्तम, म्हणजेच काय, तर वैभवाने आकाशाला स्पर्श करा. इंग्लिश मधनं काय, टच द स्काय विथ ग्लोरी. ठीक आहे. तसंच अजून एक आपली असते ती इंडियन कोस्ट गार्ड किंवा भारतीय तटरक्षक दल, त्यांचं काय असते ब्रीदवाक्य, तर वयम रक्षाम, म्हणजे काय, तर आम्ही संरक्षण करतो. आपली BSF आहे, BSF जी आपली बॉर्डरची सिक्युरिटी करते, त्यांचं काय ब्रीदवाक्य आहे, तर जीवनपर्यंत कर्तव्यम. ठीक आहे, म्हणजे ड्युटी अंटिल डेथ. चला पुढे, भारतात गुलाबी शहर कशाला म्हणतात, तुम्हाला माहिती असेल, जयपूरला म्हणतात. आता एक लक्षात ठेवा, जयपूर हे युनेस्कोचं जागतिक वारसा असलेलं एक शहर आहे. ठीक आहे. अशी कुठलं अजून कुठलं शहर आहे, तर अहमदाबाद आहे भारतामधलं. ठीक आहे. आणि कधी झालं होतं युनेस्कोचं जागतिक वारसा शहर, तर 2019 साली झालं होतं. आणि 2023 मध्ये कुठल्या जागतिक वारसा स्थळामध्ये भारतामधलं, तर शांतिनिकेतन आहे. कुठे, पश्चिम बंगालमधलं. आणि कर्नाटकमधलं होयजला वास्तुशिल्प, म्हणजे तिकडे मंदिर आहेत होयजलाची. ठीक आहे, त्यांच्यावरची जी वास्तुशिल्प आहे त्याच्यामुळे त्याला जागतिक वारसा स्थळात युनेस्कोने समाविष्ट केलंय. ठीक आहे. चला पुढे,
ऑलिम्पिक 2024 ज्या देशात सुरू आहे त्या देशाची राजधानी कुठली, तर कुठे आहे चालू, तर पॅरिसमध्ये. आता बघा पॅरिस ऑलिम्पिक वरचं मी तुम्हाला काही महत्वाचं सांगतो. ठीक आहे, आता पॅरिस ऑलिम्पिक समाप्त झालंय. ठीक आहे, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आपलं जो समारोह झाला त्याचा ध्वजवाहक कोण होता भारताकडून, तर PR श्रीजेश होता, जो आपल्या हॉकी टीमचा गोलकीपर आहे. ठीक आहे, आणि कोण होतं, तर मनू भाकर होती. मनू भाकर कोण, तर ती नेमबाज आहे, जिने 10 मीटर एअर पिस्टल मध्ये आणि 10 मीटर मिक्स एअर पिस्टल मध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं. ठीक आहे, आणि हॉकी टीमने पण आपल्याला दिलं. हॉकी टीमने कुठल्या संघास पराभूत करून दिलं हे, तर स्पेनच्या संघाला. आणि मनू भाकरने जे मिक्स मध्ये ब्रॉन्झ मेडल घेतलं त्याचा साथीदार कोण होता, तर सरबजोत सिंग. काय नाव आहे त्याचं, सरबजोत सिंग. आणि जेव्हा पॅरिस ऑलिम्पिक चालू झालं होतं, ओपनिंग सेरेमनी, तेव्हा आपलं ध्वजवाहक कोण होतं, तर तेव्हा होती आपली भारताची बॅडमिंटन खेळाडू PV सिंधू आणि भारताचा टेबल टेनिस खेळाडू अचंता शरद कमल. ठीक आहे, आता बघा ऑलिम्पिक समाप्त झालाय, तर आता टॉपला कोण आहे, सगळ्यात टॉपला, तर अमेरिका आहे. ठीक आहे, अमेरिकेकडे 40 गोल्ड आहेत आणि टोटल 126 मेडल आहेत. ठीक आहे, आणि चीन 2 नंबरला कोण आहे, तर चीन, त्यांच्याकडे पण 40 गोल्ड आहेत, पण त्यांची टोटल मेडल किती आहेत, तर 91 आहेत. ठीक आहे, आणि तिसऱ्या नंबरला राहिलं जपान. आता हे 3 नंबरच तुम्हाला लक्षात ठेवायचं, जास्ती काही एवढं महत्वाचं नाहीये. अमेरिका फक्त महत्वाचे, आणि त्यामध्ये आपला रँकिंग किती आहे हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर भारताची रँकिंग किती आहे, भारत किती नंबरला आहे, तर 71 नंबरला आहे भारत. ठीक आहे, आणि भारतात टोटल मेडल किती झाली भारताची, तर 6 मेडल झाली. त्याच्यामध्ये 5 ही आपली आली ब्रॉन्झ आणि 1 आलं सिल्वर. ठीक आहे, आता ही ब्रॉन्झ कोणाला कोणाला भेटली, तर मनू भाकर आणि सरबजोत सिंग हे मिक्स इव्हेंटमध्ये 1 ब्रॉन्झ भेटलं. ठीक आहे, आणि मनू भाकरला दुसरं 10 मीटर एअर पिस्टलमध्ये दुसरं 1 भेटलं. ठीक आहे, ते मिक्स इव्हेंट पण 10 मीटर एअर पिस्टलचाच होता. ठीक आहे, तिसरा जी आपली हॉकी टीम आहे त्यांनी 1 ब्रॉन्झ मेडल काढलं. चौथा तर आपले महाराष्ट्राचे सुपुत्र स्वप्नील कुसाले यांनी 50 मीटर एअर रायफलमध्ये 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन ह्या प्रकारामध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं. ठीक आहे, आणि 5वा कोण आहे, तो आत्ताचा लेटेस्ट आहे, तो शेवटचा, तर अमन सेहरावत. अमन सेहरावत हे हरियाणाचे आहेत. ठीक आहे, ह्यांनी कुस्तीमध्ये 57 किलोग्रॅम वजनी गटामध्ये फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळवलं. ठीक आहे, आता हे 5 जण आहेत. आणि सिल्वर मिळवणारा कोण, तर आपला नीरज चोप्रा, सगळ्यांनाच माहिती आहे. पण महत्वाचा प्रश्न कुठला बनतो नीरज चोप्रा बद्दल, तर त्यांनी थ्रो कितीचा केला, किती मीटर थ्रो केला, तर किती मीटर थ्रो केला, तर 89.45 मीटर. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकते. नीरज चोप्रा तुम्हाला आजकाल कोण नाही विचारणार, का नाही विचारणार, तर हे खूप प्रसिद्ध नाव आहे. ठीक आहे, आणि कशामध्ये मिळवलं, तर जॅव्हलिन मध्ये. आता हे सर्वांनाच माहिती आहे, पण सांगावं लागते कारण काही मुलांना माहित नसते. ठीक आहे, जॅव्हलिन म्हणजे काय, तर भालाफेक. आणि भालाफेक मध्ये गोल्ड कोण मिळवलं, हा पण महत्वाचा आहे. त्याचं नाव आहे अर्शद नदीम, पाकिस्तानचे खेळाडू आहेत ते. आणि त्याचा किती मीटर त्यांनी फेकला भाला, तर 92.97 मीटर. ठीक आहे, 92.97 मीटर, आणि हा एक ऑलिम्पिक रेकॉर्ड आहे. ठीक आहे, समजलं. आता हे एवढं लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. पॅरिस ऑलिम्पिकवर प्रश्न बनत आहेत प्रत्येक पेपरमध्ये. ठीक आहे, तर चला पुढे. आता हे रायमोना नॅशनल पार्क कुठल्या राज्यामध्ये आहे, तर रायमोना आहे आसाम मध्ये. ठीक आहे, आणि हे कधी झालेलं आहे, आता आसामचं लेटेस्ट आहे. ठीक आहे, नॅशनल पार्क कधी झालं आहे, तर 9 जून 2021 साली. आता आसामकडे किती झाले टोटल नॅशनल पार्क, तर 7 झाले, आणि हे देशामध्ये 3 नंबरला आहे आसाम नॅशनल पार्क मध्ये. ठीक आहे, बघा लहानचं राज्य आहे पण नॅशनल पार्क 7 आहेत. आता कुठले कुठले आहेत, तर काझीरंगा आहे. काझीरंगा कशासाठी फेमस आहे, तर एक शिंगेच्या गेंड्यासाठी, एका शिंगेच्या गेंड्यासाठी. ठीक आहे, दुसरं कुठलं आहे, मानस आहे. तिसरं कुठलं आहे, ओरांग आहे. अजून कुठलं आहे, तर डिब्रू सायखोबा. अजून कुठलं आहे, नामेरी. आणि अजून कुठलं आहे, तर दिहांग पटकाई. ठीक आहे, पुढे गणपती मंदिर व गरम पाण्याचे कुंड असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कुठल्या जिल्ह्यात आहे, तर हे आहे पालघरमध्ये. ठीक आहे, आणि नुसतं वज्रेश्वरी नाही, तर गणेशपुरी म्हणून सुद्धा त्याच्या जवळच एक गरम पाण्याचे कुंड असलेलं ठिकाण आहे. अजून एक आहे पालघरमध्ये, ते आहे ते सातिवली. ठीक आहे, हे आता लहान सहान लक्षात ठेवा. ठीक आहे, अजून ठाणे जिल्ह्यामध्ये एक आहे ते अकलोली. अकलोली तिथे सुद्धा गरम पाण्याचं कुंड आहे. चला पुढे. आता याला झिका विषाणू कशातून संक्रमित होतो, झिका विषाणू हा डासाच्या चावातून होतो. आता हा कुठला डास घेऊन उडतो झिका विषाणू, तर जो डेंग्यूचा मच्छर असतो, जो डेंग्यूचा विषाणू घेऊन उडतो, त्याचं नाव काय आहे, तर एडिस इजिप्टी. ठीक आहे, एडिस इजिप्टी. ठीक आहे, किंवा मग एडिस अल्बोपेक्टस. एडिस अल्बोपेक्टस. आता हा त्याच्यामधलाच फरक आहे, म्हणजे एडिसच हा हे आहे आपला मच्छर आहे, पण त्याचे एक प्रकार असतात, त्यामध्ये त्याची एक जात आहे. ठीक आहे, एडिस अल्बोपेक्टस. आता मलेरियाचा डासाचं नाव काय, मलेरियाच्या डासाचं नाव, तर अॅनाफिलिस. ठीक आहे, सर्वांना माहिती असेल. पुढे गुजरात राज्याची राजधानी कुठली आहे, तर गुजरात राज्याची कुठली आहे, तर गांधीनगर आहे. आता हा प्रश्न आपण बघितलाय, परत बघूया. एका आकड्यात दशकाच्या ठिकाणी कुठला आहे, तर 5 आहे. ठीक आहे, बघितलाय आपण प्रश्न. पुढे होणाऱ्या बाळामध्ये स्पिना विफिड हा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कुठल्या आम्लाचा डोस दिला जातो,
तर गरोदर महिलांना गरोदर महिलांना फॉलिक ऍसिड हे दिले जाते. ठीक आहे. आणि कशासाठी आवश्यक असते तर मुलांच्या मेंदूची वाढ आणि त्यांचा जो स्पाईन असतो, स्पाईन म्हणजे काय तर कणा, ह्यांच्या वाढीसाठी. ठीक आहे. पुढे वर्ष महिने किलोमीटर काय असेल तर मीटर असेल. ठीक आहे. महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कुठली कुठली तर नागपूर. का हिवाळी अधिवेशन कुठे भरते तर नागपूरला भरते. ठीक आहे. पुढे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कुठला, राज्य प्राणी कुठला आहे महाराष्ट्राचा तर शेकरू आहे. आणि महाराष्ट्राचा राज्य पक्षी विचारलं तर त्याचं नाव आहे हरियाल. ठीक आहे. आणि त्याचं वैज्ञानिक नाव काय आहे तर टेरान फोनिकॉप्टर. ठीक आहे. किंवा टेरॉन फोनिकॉप्टरा. ठीक आहे. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कुठला आहे तर महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे आंबा. ठीक आहे. महाराष्ट्राचं राज्य फूल तर महाराष्ट्राचं राज्य फूल लक्षात ठेवा, गडबडून जायचं नाही, जारूल म्हणून आहे. ठीक आहे. जारूल. महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ते कुठलं केलं आता तर ब्ल्यू मॉर्मॉन आहे. ठीक आहे. ब्ल्यू मॉर्मॉन. ठीक आहे. चला पुढे. रात्री झाडाखाली झोपू नये, कारण रात्री झाडे हे काय उत्सर्जित करतात तर कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात. ठीक आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कुठली आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. ठीक आहे. स्टेट बँकेचे एमडी किंवा चेअरमॅन कोण आहेत तर दिनेश कुमार खैर. ठीक आहे. आणि ते आता ऑगस्टमध्ये रिटायर होणार आहेत. आणि त्यांच्या जागी कोणाची नेमणूक झालेली आहे तर चल्ला श्रीनिवास वल्लू शेट्टी. ठीक आहे. चेल्ला श्रीनिवास वल्लू शेट्टी. ठीक आहे. लक्षात ठेवा. पुढे सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन जोडली जाणारी महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे का तर आहे. सीसीटीव्ही निगराणीखाली असलेले पुणे हे देशातील पहिले शहर ठरले आहे. बरोबर आहे. याचा अर्थ दोन्ही हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतापत्र व टिंबटिंब ही वृत्तपत्रे सुरू केली. कुठलं केलं तर मूकनायक केलं. ठीक आहे. अजून कुठलं आहे तर बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत. ठीक आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे. ठीक आहे. आता सुधारक कोणी केलं तर गोपाळ गणेश आगरकरांनी. ठीक आहे. केसरी कोणाचं आहे तर लोकमान्य टिळकांचं. ठीक आहे. आता केसरी हे कुठल्या भाषेमध्ये यायचं तर केसरी हे मराठी भाषेत यायचं. आणि लोकमान्य टिळकांचं जे मराठा होतं ते कुठल्या भाषेत यायचं तर ते इंग्लिशमध्ये यायचं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, थोडंसं फरक आहे, कधीतरी विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. पुढे खालीलपैकी ऊर्जेचा अक्षय स्रोत कुठला. अक्षय म्हणजे जो कधीही संपू शकत नाही. ठीक आहे. कुठला आहे तर सौर ऊर्जा. आता बघा कोळसा, बिटुमिनस कोळसा असं दिलं. ठीक आहे. तर बिटुमिनस कोळसा काय आहे तर हा कोळशाचाच एक प्रकार आहे. कोळशाचे किती प्रकार आहेत टोटल तर 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये असतो सगळ्यात उच्च प्रतीचा कोळसा कुठला तर अँथ्रासाइट. काय तर अँथ्रासाइट. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो तो हा बिटुमिन कोळसा. ठीक आहे. बिटुमिन. त्याच्यानंतर येतो लिग्नाइट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येते पीठ. तसंच लोह खनिजाचे पण 4 प्रकार आहेत. कुठले तर मॅग्नेटाइट. काय मॅग्नेटाइट. दुसरा आहे तो हेमेटाइट. ठीक आहे. नंतर येतो लिमोनाइट. काय तर लिमोनाइट. आणि शेवटचा आहे तो सिडेराइट. आता हे पण मी तुम्हाला त्याच्या उच्च प्रतीचा कुठला आहे तर मॅग्नेटाइट आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितलंय. आणि शेवटचा कुठला आहे तर सिडेराइट म्हणजे खालच्या दर्जाचा लोह खनिज. ठीक आहे. पुढे क्लोनिंग पद्धतीने बनलेल्या पहिल्या मेंढीचे नाव काय आहे तर डॉली आहे. ठीक आहे. नॉनस्टिक भांड्याने कशाचे आवरण असते आता तुम्ही ऐकलं असेल टेफ्लॉन. ठीक आहे. पुढे खायच्या मिठात काय द्रव्य मिसळले असतात ज्यायोगे गलगंड होणार नाही. गलगंड कशामुळे होतो तर आयोडीनच्या अभावामुळे होतो. ठीक आहे. पुढे भारताचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार कोण आहेत तर हे कोण आहेत तर अजित डोवल आहेत. ठीक आहे. तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा कोणी दिला तर सुभाषचंद्र बोसाने दिला. ठीक आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस. राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांनी कुठला ग्रंथ लिहिला तर कुठला लिहिला ग्रामगीता लिहिला. पुढे लावणी महाराष्ट्राचे तर बिहू कसला आहे तर बिहू हे आसामचं नृत्य आहे. ठीक आहे. पुढे गोष्टी या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कुठले आता हा व्याकरणाचा प्रश्न आहे. ठीक आहे. जीएसटी हा कर कुठल्या वर्षी लागू झाला तर 1 जुलै 2017 रोजी. ठीक आहे. लक्षात ठेवा. लक्षद्वीप हे कुठल्या महासागरात आहे. लक्षद्वीप कुठे आहे तर अरबी समुद्रात आहे. अरबी समुद्र म्हणजे कसला पार्ट आहे तो तर हिंद महासागराचा आहे. ठीक आहे. पुढे आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो 8 मार्च. लक्षात ठेवा. पुढे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कुठली आहे तर गोदावरी आहे. ठीक आहे. आणि ती कुठली आहे पश्चिम वाहिनी आहे का पूर्व वाहिनी आहे पूर्व वाहिनी आहे म्हणजे पूर्व साईडला मिळते बंगालच्या उपसागरास तर गोदावरी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. ठीक आहे. तशीच कृष्णा पण बंगालच्या उपसागरास मिळते. आणि तापी ही पश्चिम वाहिनी आहे म्हणजे ही अरबी समुद्राला मिळते. आणि तापीचीच उपनदी कुठली आहे तर गिरणा आहे म्हणजे गिरणा तापीला जाऊन मिळते. ते दोन्ही मिळून कुठे पडतात तर पश्चिम दिशेला जाऊन आपल्या अरबी समुद्रात मिळतात. ठीक आहे. आणि गोदावरीची लांबी किती आहे 1465 किलोमीटर. ठीक आहे. आणि गोदावरीचा उगम कुठे होतो तर होतो त्र्यंबकेश्वरला नाशिक येथे. ठीक आहे. कृष्णाचा उगम तर महाबळेश्वरला. तापीचा उगम कुठे होतो तर तापी ही मध्य प्रदेश महत्वाची करून नदी आहे. ठीक आहे. पण तापीचा उगम होतो मध्य प्रदेशमध्ये बैतूल या ठिकाणी सातपुडा पर्वतरांगेमध्ये. ठीक आहे. गिरणाचा उगम कुठे होतो तर नाशिकला तालुका सुरगणा. ठीक आहे. राष्ट्रभाषा प्रचार समितीचे केंद्र कुठे आहे तर पावनार वर्धा. ठीक आहे जिल्हा. संत ज्ञानेश्वराची समाधी कुठे आहे तर आळंदीला आहे ती पुण्यामध्ये. ठीक आहे.
पुणे जिल्हा. ठीक आहे. ध्वनी पातळी कुठल्या एककात मोजतात, तर ध्वनी पातळी ही डेसिबल मध्ये मोजतात. हर्ट्स मध्ये काय मोजतात, तर फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता ही हर्ट्स मध्ये मोजतात. ठीक आहे. सिक्कील भगिनी या कोणत्या वाद्य वाजवतात, कुठल्या वाजवतात, तर बासरी वाजवतात. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण, तर कोण आहेत, तर बचेंद्री पाल आहेत. ठीक आहे. आणि त्यापेक्षा इम्पॉर्टंट काय आहे, तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील पहिली विद्यार्थिनी कोण, कोण विद्यार्थिनी, तर काम्या कार्तिकेय. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे विचारले जाऊ शकते, काम्या कार्तिकेयन. ठीक आहे. ही भारतातील पहिली विद्यार्थी आहे. ठीक आहे. आणि जगातली पहिली महिला कोण, तर जांको तबेई, जपानच्या आहेत. ठीक आहे. पुढे स्वातंत्र्य भारताचे पहिले राष्ट्रपती कोण, कोण आहे, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ठीक आहे. आणि पहिले उपराष्ट्रपती विचारले तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. आणि राजगोपालचारी कोणते, सी राजगोपालचारी. तर राजगोपालचारी हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. ठीक आहे. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल. ठीक आहे. राजगोपालचारी. पुढे सन 1893 साली पुण्यात विधवा विवाहोत्तेजक मंडळ कोणी स्थापन केलं, तर महर्षी कर्व्यांनी केलं. ठीक आहे. आणि रमाबाई रानडेने काय केलं होतं, तर हिंदू लेडीज सोशल क्लब. ठीक आहे. पुढे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात, तर कोण करतात, तर आयुक्त करतात. ठीक आहे. राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात, तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, तर भारताचे उपराष्ट्रपती. कोण आहेत ते, तर जगदीश धनखड. ठीक आहे. आणि उपाध्यक्ष कोण असतात राज्यसभेचे, त्यांचं नाव काय आहे, ते आता कोण आहेत, तर हरिवंश नारायण सिंह. ठीक आहे. लक्षात ठेवा. पुढे व्यायाम करताना श्यामला थकवा आला, हा थकवा कशामुळे होतो, तर लॅक्टिक आम्लामुळे. ठीक आहे. त्वचेद्वारे कोण श्वसन करतात, तर गांडूळ हे त्वचेद्वारे श्वसन करतात. ठीक आहे. आता गांडूळ हे कुठल्या वैज्ञानिक फॅमिलीमधनं आहेत, तर ॲनेलिडा मधनं. ठीक आहे. ॲनेलिडा. ठीक आहे. लक्षात ठेवा. रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी कुठली, कुठली ग्रंथी, तर स्वादुपिंड. ठीक आहे. कुठलं हार्मोन रिलीज करते स्वादुपिंड, तर इन्सुलिन करते. ठीक आहे. पुढे दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते, तर कुठलं असते, तर लॅक्टोमीटर असते. ठीक आहे. चला, तर अशा प्रकारे आपण नवी मुंबईचा SRPFचा पेपर इथे संपवलेला आहे. ठीक आहे. तर जे विद्यार्थी आता रेल्वेची परीक्षेची तयारी करत असतील, जसा की ग्रुप डी, ALP किंवा ज्युनियर इंजिनियर, त्याच्यासाठी मी स्पेशल एक बॅच चालू करत आहे रेल्वेसाठी. ठीक आहे. आता मागची जी भरती झाली होती 2018-19ची, तेव्हा माझं लोको पायलट आणि NTPC, ठीक आहे, ह्याच्यामध्ये सिलेक्शन झालं होतं. तर त्या परीक्षा कशा क्रॅक करायच्या रेल्वेच्या, त्याच्याबद्दल आपण बोलूयाच. पण ह्या बॅच संबंधी जे शेड्यूल आहे, बॅच संबंधीचं शेड्यूल, त्याचा आपण एक व्हिडिओ घेऊया आणि मग कशी बॅच चालू होणार, कुठले व्हिडिओ येणार, ते आपण त्याच्यामध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. तर जे रेल्वेचे परीक्षेसाठी तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. चला, थँक्यू. भेटूया पुढच्या विश्लेषणात.